म्हणजे आमच्या इकडं शिक्षणाला जास्त महत्त्व नाहीच आहे, कारण की मी मराठवाड्यात आणि मराठवाड्यात शिक्षणाचं महत्त्व यायला अजून बराच काळ जावं लागणार आहे. तेव्हाच मी ठरवलं की असं काहीतरी करायचं, 4 लोकांनी तरी आपलं ऐकलं पाहिजे ॲटलिस्ट. म्हणून मी ठरवलं PSI व्हायचं. पण मला माहीत होतं ते PSI मी कधीच होऊ शकत नाही. तर 5वीत होते तेव्हा मला पाहुणे बघायला आणलेली. तर मग माझे वडील आईला टोमणे मारायचे, हिला काय कलेक्टर करायचे का, बंद करायची शाळा. मी 9वीला असताना एक मुलगा बघायला आणला मला, आंधळा होता तो डोळ्याने. का तर म्हणे 5 पुरी तर कशा तरी उडकून टाकायचं. सासूबाई म्हटलं ऊस तोडायला जायचं. म्हटलं नाही जमणार, मी आत्महत्या करीन पण तुझं ऊस तोडत नसते. आज मला नाही कल्पना करावं वाटत, मी कोल्हापूरच्या कुठल्या कारखान्यात काम करत असते एक ऊसतोड कामगाराची बाई. फाईल घेतली फक्त सोबत आणि अंगावरती एक साडी होती, खिशात 1000 रुपये होते त्यांच्या, मोटरसायकल होती, बस इनफ एवढंच होतं. सुनेला का असं वागवतात तेच कळत नाही. मी सून आहे, कुणाची तरी मुलगी, तुमची मुलगी कुणाची तरी सून आहे ना, थांबायला पाहिजे कुठंतरी. एका सेकंदात पलटी सर. जे लोक टोमणे मारत होते, जे लोक बोलत होते की अशी ही तशी, ते लोक सगळ्यात पुढे होते हे आमची पोरगी सांगायला, आणि आजही सांगतात. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. वास्तव कट्ट्यावरती आपण बरेच इंटरव्ह्यू पाहिले आणि त्याच्यामध्ये असे काही इंटरव्ह्यू होते की ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला कलेक्टर, ऊसतोड कामगार झाला क्लास 1 अधिकारी. परंतु ज्यावेळेस आपण ऊसतोड कामगारांच्या मुलांचे इंटरव्ह्यू घेत असतो त्यावेळेस कुठेतरी त्या विद्यार्थ्यांनी ऊस तोडलेला असतो किंवा त्याच्या आईवडिलांनी ऊस तोडलेला असतो. परंतु एक ऊसतोड कामगाराची मुलगी जिचं वयाच्या 8व्या वर्षी 10व्या वर्षी लग्न लावण्याचा प्रयत्न केला जातो, 10वीत असताना लग्न होतं, आणि ज्या यातना सहन करून घरच्यांचा असेल, सासरच्या मंडळींचा असेल, विरोध जुगारून शिक्षणाचा वसा घेतला, शिक्षण पूर्ण केलं आणि MPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि त्या MPSCमधून खूप स्ट्रगल करून प्रयत्नातून STI पदी निवड झालेल्या सोनाली विक्रम मिसाळ सानप मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. थँक्यू सर. खरं तर मॅडमसोबत ज्यावेळेस चर्चा करत होतो आणि त्यांच्याविषयी ज्यावेळेस जाणून घेतलं त्यावेळेस एखादा आपण मराठी पिक्चर पाहायचो आणि मराठी पिक्चरमध्ये जी अलका कुबलची भूमिका आपण पाहायचो. परंतु या मूवी ज्यावेळेस आपण काल्पनिक स्वरूपात पाहत असतो त्यावेळेस त्या हिरोईनचं स्ट्रगल आपण पाहत असतो. परंतु याहीपेक्षा भयंकर स्ट्रगल करत ही एक नायिका आपल्यासमोर आहे. त्यांचा स्ट्रगल आपल्याला त्यांच्याच तोंडून ऐकायचं आहे. कारण एकदम कमी वयामध्ये लग्न, ऊसतोड कामगार, सासर हे आहे माहेर आहे, आणि ऊसतोड आपल्याला करायचे हे त्यांना माहिती होतं. आपलं आयुष्य हे ऊसाच्या फडात जाणार आहे हेही त्यांना माहिती होतं. परंतु त्या थांबल्या नाहीत. जिद्दीने कुटुंबाचा विरोध जुगारून त्यांनी त्यांचं आज स्वप्न साकार केलं आणि आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, खरंच अभिमान आहे, कारण तुमच्याविषयी सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला तुमचा अभिमान वाटतोय. थँक्यू सर. प्रेक्षकांनाही त्या जाणून घ्यायच्यात. धन्यवाद सर. तुम्हाला तुमचा पहिल्यापासून आम्हाला प्रवास ऐकायला आवडेल ऐकायला. माझं जन्म आहे ना बीडमध्येच झालेला आहे. माझे आई वडील बीडमध्ये कसं होतं, एकदम डोंगराळ भाग आहे ना, त्यामुळे मग स्थलांतर करून महाकाळात तालुका अंबड जिल्हा जालना येथे स्थलांतर झालेले. जवळपास मी 2 वर्षाची होते तेव्हापासून ते तिथंच राहतात. आणि ते तिकडे जाऊनही असं नाही की तिकडे जाऊन सुधारली बाबा, तिकडे जाऊनही ऊसतोडीच करतात सर. म्हणजे आम्ही 5 बहिणी आहेत, सगळ्यात मोठी मीच आहे. आणि मुलगा हा खूप मोठा फॅक्टर असतो, त्यामुळे आम्ही 5 जणी झालो असं मला सांगावं वाटतं. आणि म्हणजे मुलींना एवढी काही किंमतच नसल्यासारखं समजा. तर त्यानंतर माझं शिक्षणही तिथंच झालं. जिल्हा परिषदेची शाळा आहे ना आमच्या गावातच, 4थी पर्यंत शाळा आहे भगवाननगरची, तिथं माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं. खरं तर सर मी इतकं काही शाळेची आवड नव्हती मला, 2री पर्यंत शाळेत जात नव्हती सर. 2रीला एक दिवस मी गेले, किती वाजता माहिती, 3:30 वाजता. सर म्हटले आलात का मॅडम आम्हाला सोडवायला. मला इतका लागला सर तो शब्द. म्हणजे आणि माझं असं होतं सर, मला एखादा शब्द कोणी बोललं ना तर मी खूप त्याला इगोर घ्यायचे. आणि आज पण इगोर घेतल्यामुळेच मी इथं तुमच्यासोबत बोलते. खरं तर मी तशी नाहीये, अशा टाईपचं. म्हणजे मला स्वतःला सिद्ध करायला आवडायचं, म्हणून कदाचित काहीतरी वेगळं होतं माझ्यात आणि मी थोडी अशी माझ्या ह्याच्यातच असायची. तिथं माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं असंच. आणि त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल, अंकुशनगर, तालुका अंबड, जिल्हा जालना शाळेत झालं. तिथं म्हणजे 7वी 8वी पर्यंत मला इतकं काही येत नव्हतं. मी एकदम नॉर्मल पोरगी. इंग्लिशचा आणि माझा कधी संबंध नव्हता. 5वीला A फॉर ॲपल, B फॉर बॉल हे सगळं आम्हाला माहिती झालं. म्हणजे आमच्या इकडं शिक्षणाला जास्त महत्त्व नाहीच आहे, कारण की मी मराठवाड्यात
आणि मराठवाड्यात शिक्षणाचं महत्त्व यायला अजून बराच काळ जावा लागणार आहे. म्हणजे 200 वर्षापूर्वी जे सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा पुण्यात करून दाखवलं ना, तिकडं होणं खूप म्हणजे अजून किती वेळ लागेल हे कोणालाच माहित नाही. तर तिथल्या मुलींना अजूनही तो स्ट्रगल करावा लागतो जो सावित्रीबाई फुलेंनी केला होता मुलींसाठी. तर त्याचं उदाहरण मला वाटतं मी आहे, जरी इतकं जरी नसले ना, थोडं तरी आहे. तर त्यानंतर माझं 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. 8वी 9वीला मी थोडीशी जरा नाही का म्हणतात समज येते. तर त्यावेळेस असं नाही का PSI वगैरे, मला PSI का व्हायचं हे जरा मला सांगा वाटतं सर. मी माझ्या चुलत्यांसोबत गेलेली होते. माझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं. म्हणजे जत्रेत गेलेली होती. तर म्हणजे तिथं जत्रेमध्ये खूप अशी गर्दी वगैरे असते. पोलिसांना ते लोक भीत नव्हते एक PSI आला आणि ते लोक लगेच घाबरले. मग मी माझ्या चुलत्याला विचारलं की हे कोण आहेत? ते म्हणे ते PSI आहेत. मला थोडंसं लगेच त्यावेळेसच लक्षात आलं की नाही यार, एवढी पॉवर आहे, यांना ऐकत नव्हते, यांना ऐकायला लागलेत, म्हणजे यांच्याकडे काहीतरी आहे. तेव्हाच मी ठरवलं की असं काहीतरी करायचं, 4 लोकांनी तरी आपलं ऐकलं पाहिजे ऍटलिस्ट. म्हणून मी ठरवलं PSI व्हायचं. पण मला माहित होतं ते PSI मी कधीच होऊ शकत नाही. ते माझं जे स्वप्न असतं ना, आपण काही गोष्टी खूप छान असतात पण आपण आपल्या जवळच ठेवतो, तसं कदाचित राहण्यासारखं स्वप्न होतं. कारण की आई वडील ऊसतोड करणारे, त्यामुळे लग्न हे ते खूप लवकर लग्न असायचे. मग झालं लग्न. 5वी ते 10वी पर्यंत तिथं शिक्षण झालं. 10वीला म्हणजे मी 5वीत होते तेव्हा मला पाहुणे बघायला आणलेली होती. 5वीत असतानाच. कारण की काय म्हणे की मोठ्या मुलीचं लग्न झालं की मुलगा होतो म्हणे, आणि कोणी आलं ना, करायचं तुमच्या पोरीचं लग्न, करायचं का पोरीचं लग्न. मला काहीच कळत नव्हतं. काय लग्न लग्न लग्न, अरे काही शिकायचं बिकायचं आहे का नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, माझ्या आई वडील ज्यावेळेस ऊसतोडा जायचे ना, सगळ्या बहिणींना मी सांभाळायचे, घरातलं सगळं मॅनेज करायचे. येस, घरातलं सगळं मॅनेज करायचं हे ते. आणि थोडंसं कधी कधी त्रास झाला ना माझ्या वडिलांना किंवा आईला, तर माझे वडील आईला टोमणे मारायचे, हिला काय कलेक्टर करायचे का, बंद करायची शाळा, 7वी 8वी गेली की. मग पण माझी आई म्हणायची नाही, माझी सोनू जोपर्यंत नापास होत नाही तोपर्यंत तिला शिकवायचे. तिला हे कळत नव्हतं की सोनू 80-90% घेणारी पोरगी आहे, 35 मार्क आरामात पडू शकते. बरोबर. पण तिचं ते होतं म्हणून कदाचित मी 10वी झाली माझी. 9वीला परत अजून एक सर, मी 9वीला असताना एक मुलगा बघायला आणला मला. आंधळा होता तो डोळ्याने. का तर म्हणे 5 पोरी तर कशा तरी उरकून टाकायचं. माझं असं डोकं सरकायचं, मी लय जिद्दी होते सर. का बरं, म्हणजे आमच्यात काय दोष आहे की तुम्ही असले कसले पण मुलं आणून गळ्यात बांधतात. आणि हे आजही सर आमच्या गावात चालतं, आमच्या जिल्ह्यात चालतं, आमच्या तालुक्यात चालतं. मुलींना कधीच विचारत घेत नाही की तुला लग्न करायचंय, की तू फिजिकली मेंटली, हे काही कळतच नाही तेव्हा लग्न बिग्न काय. तोपर्यंत लग्न बिग्न आवरायचं आणि मोकळं. म्हणजे मला असं वाटतं की जे नाही का बालविवाह हे ते 200 वर्षापूर्वी चालत होतं ते आजही तिथं चालतं सर. आणि बोलायचं काम नाही की तुम्ही करू नका, म्हणजे बोललं की मग गेलं, विलन करून टाकतात त्याला एकदम, असं की तू वेडी का, तुला कळत नाही का, बंडखोर असल्यासारखं. तर मलाही तशीच भूमिका घ्यावं लागल्या सर पावलोपावली, की मला स्वतःलाही विरोध करावा लागला स्वतःच्या लग्नासाठी, बहिणीच्या लग्नासाठी. किंवा आजूबाजूला पण जे बघताना असं वाटतं डोळे बंद करून घ्यावं, काय चाललंय हे, कुठं गेलाय चंद्र, अजूनही परिस्थिती बदललेली नाही. म्हणजे चंद्र सूर्य आपण तिकडं पार काबीज करायचा प्रयत्न करू, हे कुठं चाललंय पार पृथ्वीच्या खाली, असं वाटतं कधी कधी. कसले विचार, खरंय. म्हणजे भयान परिस्थिती. मुलींसाठी जास्त स्ट्रगल आहे सर तिकडं. म्हणजे मुलगी झाली की ओझच समजतात आजही मुलींना, थोडं पण स्वातंत्र्य देत नाहीत, बाहेर पडू देत नाहीत. त्यामुळं असं स्ट्रगल करत. तुमचं 10वी नंतर शिक्षण कसं झालं? हां, मग तेच 10वीला पण मला हे बघायला आले, म्हणजे माझे मिस्टर. त्यावेळेस मला लग्न नाही करायचं. मग ते घरच्यांचं काय चालतच नाही, घरच्यांच्या पुढे काय चालायचंच नाही, लग्न करायचं नाही म्हणजे काय मारवीर, तू गपचिप लग्न करायचं असं होतं. ठीक आहे म्हटलं करते. आणि मी शाळा सुरू झाली 10वीची माझी, 3-4 महिने शाळेत जायचे, अभ्यास काही नाही. कारण की असं वाटायचं काय आता तोडायचं आहे, अभ्यास करून विषय संपला. आता जोपर्यंत लग्नाची तारीख काढत नाही तोपर्यंत चला आपलं शाळेत. म्हणजे लग्न फायनल झालं होतं 10वीची शाळा जेव्हा आपली चालू होती ना जूनमध्ये तेव्हाच. तर मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. मग मी एक दिवस विचार केला, म्हटलं काय आपण जातोय येतोय असं काहीतरी एखादं रेकॉर्ड करू की जे आपल्याला बघितलं की आपल्याला स्वतःला असं प्राऊड फील झालं पाहिजे की यस आपण काहीतरी केलं होतं. आणि ते आपल्या आयुष्यात कदाचित ते सर्वोच्च रेकॉर्ड असेल. मग एवढं ठेवलं मी डोक्यात. आणि 10वीला मी परत अभ्यास व्यवस्थित चालू केला आणि मला 85 मार्क आले 10वीला. अजूनही आमच्या गावात कोणाला ते रेकॉर्ड तुटलेलं नाही. क्या बात आहे. आणि तुमच्या गावातल्या तुम्ही पहिल्या ग्रॅज्युएट? यस, पहिली ग्रॅज्युएट आणि पहिली अधिकारी पण मीच आहे. तर म्हणजे आमच्या गावाकडे असा आनंद होता की मुलगी कलेक्टर झाली का काय, इतका आनंद होता. तेच लोक जे स्वतःच्या मुलींचे लग्न लवकर करून देतात ना, ते माझ्या ह्यातला असे पुढे होते
की किती भारी केलंस तू, किती भारी केलं. अरे तुम्ही तुमच्या पोरींना पण करा ना, ते पण भारीच करते ना, त्यांच्यात पण सगळं आहे जे माझ्यात होतं. आणि मी काही एवढी हुशार नाहीये सर, म्हणजे मी फक्त कन्सिस्टंट करत गेले आणि मला जिद्द होती की मला काहीतरी करून दाखवायचंय. म्हणजे हे जे चाललंय ना तुमचं पोरींना, तर त्याचं काहीतरी रोल मॉडेल म्हणजे नाही का, काहीतरी पोरगी शिकून काय होतं बाबा, काय नाही होत, लग्नच करावं लागतं, संसारच करावं लागतं. त्याच्याही पुढे जाऊन सर आज मी संसारही सांभाळते, लग्नही सांभाळते, सगळंच सांभाळते, तरी मी अधिकारी झाले. आणि मला माझ्यावर विश्वास आहे की मी ऑफिशियल जबाबदाऱ्या पण खूप व्यवस्थित सांभाळू शकते. तर तसं काहीतरी करून दाखवायचं होतं म्हणून मी केलं. आणि 10वीच्या नंतर ज्यावेळेस मला 85 मार्क पडले, मी एवढी खुश झाले की यार म्हणजे आपण जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालं. त्यावेळेस माझ्यासाठी ते खूप मोठं यश होतं सर. मला माहित होतं आता एक हातात मार्क म्हणून घ्यायचा, एक हातात ऊस तोडायला जायचं, कोयता घेऊन. पण आणि मी ह्यांना पण म्हणायचे की माझ्या नादी लागू नका, मला शिकायचंय अजून. पण नाही का, ऐकत नव्हते घरचे. कदाचित काही म्हणतात ना टर्निंग पॉईंट असतात, तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. म्हणजे माझं लग्न तेव्हा नसतं झालं, पुढे झालं असतं 12वी झाल्यावर. ऑफकोर्स 12वी झालं तर 100% झालं असतं. आज मी कुठे असते माझं मला कल्पना सुद्धा करावं वाटत नाही. पण तेव्हा लग्न झालं आणि मी म्हटलं की मला PSI व्हायचंय. खरं तर माझं सर स्वप्न नाही का PSI व्हायचंच होतं. पण मी नाही होऊ शकले PSI, कारण माझी PSIला हाईट कमी पडली 2 सेंटीमीटर. त्यामुळे नाही झाली PSI मी. 2012ला माझी 10वी झाली, लग्नही झालं. 2012 मधले जे मार्च आणि एप्रिल महिने असे टर्निंग पॉईंट होते सर, की मार्च, एप्रिल, मे, जून, की इतकं फास्ट बदललं. सोनाली मिसाळची सोनाली सानप झाली. फक्त नावच नाही बदललं, पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. म्हणजे मला कळत नव्हतं काय चालू आहे आपल्यासोबत. पण मला असं वाटायचं की काहीतरी कुठेतरी करून दाखवायचंय. आणि एक म्हणजे नाही का लग्न झालं की आता कसं, चला आता बस झालं, ऊस तोडायचं, लग्न करायचं, ऊस तोडायला जायचं, असं होतं. पण मी म्हटलं नाही, मला PSI व्हायचं. मी अशी रडत होते एक दिवस आणि ह्यांनी विचारलं तू का रडती, यांना अगोदर पण सांगितलं तू का रडती. मी म्हटलं रडू नव्हतं, काय करू आता, रडण्याशिवाय दुसरं आहे तरी काय. म्हणजे ते आश्चर्यच होते जे आजपर्यंत मला साथ देत आले, तेव्हाही साथ देत होते, आजही साथ देत होते. तर ते म्हणे काय झालं, मी म्हटलं मला PSI व्हायचं होतं, मी तुम्हाला म्हटलं होतं. ते म्हणे ठीक आहे, मी घरी बोलतो. पण घरचे म्हणे वेडं झालं काय, PSI ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्यासारख्यांची कामं नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं मी सून होते सर. इथं मुलींनाच व्हॅल्यू नाही तर सून, मुलीलाच किंमत देत नव्हते घरात. तर मग सुनेचं तर विषयच नाही. मग कसं नाही का, म्हणजे मी खूप असं सगळ्या गोष्टी चांगली होते, पण मग एखादा वीक पॉईंट असतो ना आपला, तो दाबायचा आणि तिला हे करायचं, आपल्या बाजूनी आपण जसं सांगतोय तसं काम करायला लावायचं, तशा टाईपचं. ते चारित्र्य वगैरे हे ते सगळं म्हणजे प्रत्येक पावलं पुरावे द्यावा लागतात की नाहीये. मी जरी मुलगी असली ना, तर मुलगी म्हणून नका बघू ना, थोडंसं तरी मुलाला किती स्वातंत्र्य असतं. 7च्या नंतर मुलींना घराच्या बाहेर नाही जायचं म्हणे, मुलगा 12 वाजता कुठे फिरतो, ते असं काही नाही. पण मी असं मुलांना ब्लेम नाही करत आहे, मुलांनाही चांगलं समजते, पण तुम्ही जेवढं त्यांना स्वातंत्र्य देता तेवढं मुलींनाही देऊन बघा. सगळ्याच मुली सारख्या नसतात, म्हणजे गव्हासोबत किडे रगडले जाते तशा टाईपचं पण काहीतरी आहे. म्हणजे आज मुली बॉर्डरवरती पण खांद्याला खांदा देऊन चालतात. आणि सर सुनीता विल्यम्स, शिरीषा बानला कुठे गेल्या आहेत त्या, आणि आपण कुठे आहेत. असं जर विचार आला ना, खरं तर माझे विचार आमच्या इकडं कोणालाच पटत नाहीत आणि मी बोलतही नाही, कारण माझे विचार जिथून सुरू होतात तिथं त्यांचं संपतं विचार करायची कॅपॅसिटी. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. 10वीला माझं लग्न वगैरे झालं, चांगले मार्क पडले होते, हे बोलले घरचे नाही म्हटले ऊस तोडायला जायचं म्हणे. आणि मी थोडी जिद्दी होती, मी ह्यांच्या मागे लागायची, नाही मला शिकायचे. तर त्यांनी घरच्यांना सांगितलं, पण घरचे नाही म्हटले. सासूबाई म्हटलं ऊस तोडायला जायचं. म्हटलं नाही जमणार, मी आत्महत्या करीन, पण तुझं ऊस तोडत नसते. मग नाही, म्हणजे ह्यांना पण म्हटलं, हे पण इतके कन्फ्युज झाले की काय करावं आता, ही म्हणते ऊस तोडायला जा, ही म्हणते मी नाही जाणार. मध्ये सँडविच झालं सर त्यांचं. आणि त्यांनी अशा 2 कंडिशन ठेवल्या की तू काय कर, 50,000 रुपये आणून दे यांना, माझ्या मिस्टरांना 50,000 रुपये आणून दे, अन्यथा उचल घेऊन ऊस तोडायला जा. आणि मी पण 2च कंडिशन ठेवल्या की एक तर तुम्हाला तुमचा ऊस, अन्यथा मी. मला जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर मला शिकायचंय, आणि मला शिकायचंय स्वतःचं काहीतरी उभं करून दाखवायचंय, स्वतःच्या नावाने सगळ्यांना ओळखलं पाहिजे, असं काहीतरी. म्हणजे जे नसतं का यांची मुलगी, हिचे वडील म्हणले की किती भारी वाटतं ना सर. आज आमच्या गावाकडे जेव्हा माझ्या वडिलांना नाही का, ती तुमचीच मुलगी का, तेव्हा माझ्या वडिलांचा असा ऊर भरून येतो. असं म्हणजे काहीतरी करून दाखवायचं होतं. घरचे नाही म्हटल्याच्या नंतर मग ह्यांनी निर्णय घेतला. मी अशी जिद्दी होते खूप, मी मरण नाही तर करून दाखवेन, डू ऑर डाय अशा टाईपचं. मग आम्ही घर सोडून जायचा निर्णय घेतला. लग्न खूप व्यवस्थित झालेलं होतं, सगळ्या गोष्टी लग्नात झालेल्या होत्या. पण जेव्हा आम्ही घर सोडून जायचा निर्णय, आमच्या सासूबाई जाऊ देत नव्हत्या आणि मला काहीतरी करायचं होतं. जर त्यावेळेस मी नसतं घर सोडलं ना,
आज मला नाही कल्पना करावं वाटत मी कोल्हापूरच्या कुठल्या कारखान्यात काम करत असते एक ऊसतोड कामगाराची बाई बरोबर. असं म्हणून. त्याच कोल्हापूरमध्ये आज सर मी अधिकारी म्हणून जाणार आहे. मला असं ते नाही का वर्तुळ असतं तसं पूर्ण झाल्यासारखं वाटतं कधी कधी. तर नाही म्हटले, मग आम्ही घर सोडून जायचा निर्णय घेतला. ह्यांनी मला सांगितलं की तू फक्त तुझी डॉक्युमेंटची फाईल घे. ज्या डॉक्युमेंटच्या फाईलमध्ये फक्त माझा मार्क मेमो, टीसी वगैरे एवढेच डॉक्युमेंट होते. ते मार्क मेमो वगैरे मी जपून ठेवलेले होते. म्हटलं हे आपण कधी आपल्याला टेन्शन आलं, त्रास झाला की आपण बघायचं आणि प्राऊड फील करायचं त्याच्यासाठी. पण कधी वाटलं नव्हतं की त्या 10वीच्या त्या 85% आणि त्यांनाही कॉन्फिडन्स आला होता की नाही का पोरगीनी क्लास नाही लावला, काही नाही, तरी पण खूप चांगले मार्क घेतले आणि सगळे जबाबदारी मॅनेज करता. लग्नाच्या आधी मी आई असल्यासारखी भूमिका करत होते सगळ्यांची. 4 बहिणींना सांभाळायचं. येस. त्यामुळे मग त्यांना कॉन्फिडन्स होता की काहीतरी करून दाखवून. आणि कसं नाही का सर, शिक्षकांनाही कळायचं माझ्या चेहऱ्याकडे. आज पण शिक्षक म्हणतात की सोनाली तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं ना, मला कळायचं तू खूप जिद्दी आहेस, तू काहीतरी करून दाखवशील. म्हणजे ते डॉक्टरला नाही का जसं पेशंट कळतं तसं शिक्षकांना कळायचं. आणि शिक्षकांनी मला खूप मदत केली. म्हणजे मला घरचे नसतील एवढे चांगले भेटले बरं का, पण शिक्षक असे पावलोपावली माझी फीस भरणं असू देत, मला पुस्तक देणं असू देत, सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत मदत करायची. 10वीला ज्यावेळेस आमचं लग्न वगैरे झालं, आम्ही बाहेर यायचा निर्णय घेतला. फाईल घेतली फक्त सोबत आणि अंगावरती एक साडी होती, खिशात 1000 रुपये होते त्यांच्या, मोटरसायकल होती, बस इनफ एवढंच होतं. तुम्ही घर सोडून पळालात रात्रीचं. जसं सावित्रीबाई, मला आज इतकं प्राऊड फील होते की सावित्रीचे लेक असल्यासारखं, की त्यांचा वारसा जरी नाही मी लई मोठा समोर नेऊ शकले, ऍटलिस्ट इतका तरी. आणि हे जर असं एक 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 मुलगी बाहेर पडली तर खरंच त्यांनी जे केलंय त्याचं सार्थकी लागल्यासारखं वाटतं. बरोबर. तर घर सोडून आलोत आम्ही. आणि त्यावेळेस सर म्हणजे मला नव्हतं माहिती की ती रात्र 22 ऑगस्ट 2012ची गोष्ट आहे. म्हणजे मला फक्त कळायचं एवढंच डोक्यात बसलं होतं की काहीतरी करायचं, निघून निघायचं, याच्यात ह्याच्यामध्ये राहायचं नाही आपल्याला, गटारामध्ये, आणि असली जिंदगी घालवायची नाही. म्हणजे आपल्या मागच्या पिढ्या पण किती गेल्यात आपल्याला माहित नाही, पुढच्या किती हे माहित नाही. कुठं तरी थांबलं पाहिजे नाही, ते कनेक्टिंग लिंक वगैरे असतं ते काहीतरी आपण बनवूया. तर मग मी ठीक आहे म्हटलं, आम्ही आलो औरंगाबादला. हे अगोदरच 1-2 महिने गेलेले होते तिकडं. पण सासूबाई म्हणायचे तू एकटा जा आणि हिला आमच्यासोबत उसडायला लाव, नाही तर. म्हणजे अशा लई कंडिशन होत्या त्यांच्या की तू असं कर नाही तर तसं कर, असं कर नाही तर तसं कर, पण हिला काही तुझ्यासोबत पाठवत नाही, असं होतं. मग गेलो आम्ही, काहीच नाही, एकदम नाही का ते सगळं नवीन नवीन, एक अंजान शहर. मी फक्त आमची शाळा, घर, शेती, हे 3च ठिकाणं मला 10वीपर्यंत माहित होते. बरोबर. एकदम ते शहरातला झगमगाट बास, म्हणजे मी एकदम हे होऊन गेले की बापरे हे कसं आहे, इथं आपलं कसलं ठिकाणं लागणार आहे. गेलो आम्ही तिथं, सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागलं. रूम बघण्यापासून असू दे, भांडे वगैरे काहीच नव्हतं आमच्याकडे. आम्ही फक्त नाही का ते लग्न करायच्या आधी मुलं पळून जातात, लग्न करण्यासाठी आम्ही लग्न करून पळून गेलो सर. त्यामुळं सगळ्याच गोष्टीचा स्ट्रगल. आणि यांना काही चांगला जॉब वगैरे नव्हता. कंपनीत एक वर्कर म्हणून 7-8 हजार रुपयांनी काम करायचे. सगळ्याच गोष्टीत मॅनेज करावं लागायचं. आणि तुम्हाला तर खूप चांगलं माहिती आहे सर की किती खर्च लागतो. 11वी 12वीला आज 1 लाखापर्यंत फीस गेलेले आहेत. बरोबर. तसलं काहीच नाही गेलेलं मी. मी गेलो आम्ही तिथं ज्यावेळेस, तर त्यानंतर मग आम्ही हे केलं, चालू केलं. समजा माझं ॲडमिशन वगैरे घेतलेलं होतं, ऑलरेडी घेऊन ठेवलं होतं, पण म्हटलं काय माहिती कधी शिकणं होते की नाही होते. ते गेलो आम्ही. कधी कधी म्हणतात ना ते नियतीला काहीतरी करून घ्यायचं असतं, आपण फक्त निमित्त असतो बाबा. आणि मला कधी कधी वाटतं की त्या नियतीने माझी निवड केली, म्हणजे हे खूप मला स्वतःचा अभिमान असल्यासारखं वाटतो. आणि तसंच नाही का कोणीतरी आपल्या पाठीमागे येणार आहे, आपल्याला कोणतरी फॉलो करणार आहे, किंवा नाही जरी फॉलो केलं ना की नाही होतं बाबा आपल्याकडं बघून जर वाटलं ना, तर कॉन्फिडन्स आला. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे मी जे काही केलंय, सफर केलंय, त्याचं मला वाटतं ते प्रायश्चित्त किंवा ते फळ आहे माझ्यासाठी. तर म्हणजे सुधारलं पाहिजे असं वाटतं. बरोबर. त्यानंतर कसं मॅनेज केलं तुम्ही? मॅनेज म्हणजे काय माहिती कुठून बळ होतं सर. म्हणजे मी करायचे. शिक्षण होतं, तुम्हाला नोकरी नव्हती, त्यांना नोकरी होती, कमी पगार होता, खूप कमी पगार. आणि म्हणजे मी चितेगावला राहायचो होतो आम्ही तेव्हा. चितेगाववरून माझं कॉलेज औरंगाबादचं जवळपास 25-30 किलोमीटर आहे. बसने अपडाऊन करावं लागायचं. डेली बसने अपडाऊन? यस, 6 वर्ष बसने अपडाऊन केलेले सर मी. म्हणजे असं वाटतं कधी कधी की काय गरज होती आपल्याला करायची, पण गरज होती. कारण आपल्याकडे बघून कोणीतरी त्याच्यातून बाहेर आलं ना, ही खूप मोठी गोष्ट असणार आहे माझ्यासाठी. आणि नाही का ते म्हणतात ना, ते काहीतरी करून घ्यायचं असलं की आपण फक्त निमित्त, तसं काहीतरी मग केलं मॅनेज. म्हणजे नाही का 7-8 हजार यायचे, त्याच्यात रूम भाडं असू देत, किराणा असू देत, माझ्या शिक्षणाचा खर्च असू देत, सगळं करायला लागायचं.
कितीतरी वेळा सर नाही का, म्हणजे फक्त पेट्रोल टाकायला पैसे नाहीत म्हणून माझे मिस्टर घरी गाडी ठेवायची आणि चालत कंपनी जायची, 2 किलोमीटर कंपनी त्यांच्या. इतकं वाईट वाटायचं ना तेव्हा, हे काय चालू आहे आपल्या जिंदगीत, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. म्हणून मला असं ते सगळं बघून मला खूप मोटिवेशन भेटायचं. कारण की एक आई वडील करणं ठीक आहे रे बाबा, आई वडील करतात कोणाचे, माझे मिस्टर करत होते माझ्यासाठी. आणि नाही का त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन, प्रवाहाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतलेला होता. चॅलेंज होतं ते माझ्यासाठी. आणि ज्यावेळेस म्हणजे मी कधी कधी विचार करायचे काय होणार आहे, पण मी म्हणायचे जाऊ दे, चलत राहू आपण, होईल काहीतरी, याचा एक काहीतरी शेवट होईलच. असं नाही होणार की ही अशीच गेली संपून. आणि मी संपून जाण्यासारखी नव्हती, मी संपूनही देऊ शकणार नव्हते, असे होते. मग नंतर खूप असं त्रास व्हायचा सगळं मॅनेज करायला. कितीतरी वेळा आम्ही कसे तरी म्हणजे घरात कुठले असं नाही का, लग्नातले कुठले भांडी वगैरे नेलेले नव्हते ना. तर मला एक मुद्दा सांगा वाटतं की मुली नाही का छोट्या छोट्या गोष्टीचा भाव करतात. मला संसारातही खूप स्ट्रगल करावं लागलं. तिथंही मला छोट्या छोट्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे लिटरली सकाळी मला 6ला जावं लागायचं बसने. 6 म्हणजे कधी कधी हिवाळ्यामध्ये अंधार असायचा, बसने जायला भीती वाटायची. स्टोव्हवर स्वयंपाक वगैरे करायचा, 80 रुपये लिटर रॉकेट होतं. म्हणजे ते नाही का काय म्हणते त्याला, संकटात सापडलेल्या लोकांना छळायचं काम, तसं MIDC एरियामध्ये. तर मग तिथं ते 80 रुपये लिटरचं रॉकेल मला इतकं मॅनेज करावं लागायचं. असं मला एक 100ची माझी एक स्टोरी ती सांगा वाटती. एक वेळेस सगळे पैसे संपलेले होते, यांच्याकडे फक्त 100 रुपये होते. आणि मी म्हटलं सगळं संपलंय घरातलं. ते म्हणे माझ्याकडे फक्त 100 रुपये, ठीक आहे तुला जे करायचं ते कर. म्हणजे इतकं वाईट वाटायचं की आज तुम्ही विचार करा किती गोष्टी, आज जग कुठे गेलंय ना, आपल्याकडे फक्त 100 रुपये आहेत, हे कुठंतरी थांबलं पाहिजे बघ. मग मी ते 100 रुपये घेतले, 20 रुपयाचे गहू, 20 रुपयाचं भाजीपाला आणि ते दळण वगैरे, ह्याच्यात 83 रुपये गेले, 10-20 रुपये उरले होते तरी पण. म्हणजे मी असं संसार करायचे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीला मॅनेज करत. कदाचित ते सगळं मॅनेज केलं म्हणून आज मी इथपर्यंत आले आणि तुम्हाला भेटले, नाही तर भेटलेही नसते. असं म्हणजे मला सगळ्याच ठिकाणी स्ट्रगल करावं लागलं. असं नाही की मला एकदम इजी भेटलं, एकदम छान छान सगळं झालं, अजिबात नाही. कारण की ह्यांना जॉब नाहीये, माझं शिक्षण चालू आहे, घरच्यांचा विरोध आहे आणि इकडच्याचं पण एवढं काही नाहीये. आम्ही असेच होतो वाऱ्यावर तरंगल्यासारखं. मी ज्यावेळेस कुठेतरी काहीतरी सिलेक्ट होणार किंवा काहीतरी भेटणार मला, त्यावेळेस आमच्या आयुष्याला स्थिर सावर होणार होतं. म्हणून मग मी अजून पेटून उठायचे ते सगळं बघून. तेवढ्या म्हणजे इकडं असं नव्हतं की गावाकडचे तोपर्यंत शांत होते. गावाकडच्यांचे टोमणे चालूच असायचे, बाई पागल झालीये, काही पण करते, पोराला वेड्यात काढले, कुठं काही नो काही नो काही. म्हणजे हे जे 200 वर्षापूर्वी चालत होतं ना, ते आजही तिकडे चालतं. तुमचं बोलणं होत होतं का नाही घरी? अजिबात नाही. बोलले असते, कदाचित मोबाईल असते त्यावेळेस जसे आता येतं, तर मी मला वापस जावं लागलं असतं. नाही बोलले म्हणून कदाचित इथं आले. त्यांना माहिती होतं तुम्ही कुठं? सगळं माहित होतं. म्हणजे इतकं नव्हतं बोलणं होत, व्हायचं असं 4-6 महिन्यातून एकदा. आणि बोलले ना तर फायर गन तरी कमी चलते, एवढ्या शिवाय ऐकायला लागायचं त्यांना. त्यामुळे बोलणंच नसायचं जास्त. आणि आज पण तेच आहे की नाही का, असं तू खूप छान केलंस, असं सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतले, पण घरच्यांना काही नाही. अजूनही घरच्यांना याचं काहीच नाहीये. सून आहे ना मी, सुनेला का असं वागवतात तेच कळत नाही. मी सून आहे, कुणाची तरी मुलगी, तुमची मुलगी कुणाची तरी सून आहे ना, थांबायला पाहिजे कुठेतरी. म्हणजे सुनाला सुनासारखं वागवणे कुठेतरी थांबायला पाहिजे. सून सगळ्या गोष्टी खूप चांगल्या करू शकते, फक्त 2 शब्द गोड बोला ना तुम्ही. जसे तुमच्या मुलीला जीव लावता, जसं तुमच्या मुलीला हे करता, सुनेलाही लावून बघा. म्हणजे सून काय निर्दयी बाई नसती, तिलाही माया दया प्रेम. अरे तुमच्यासाठी ती सगळं सोडून आलेली, स्वतःचं नावही सोडून आलेली, स्वतःचं सगळं सोडून आलेली आहे. मग तुम्ही काय तिचा पाकिस्तानचा गुलाम असल्यासारखी वागणूक देतात, असं वाटतं कधी कधी. पण ते कसं, ही मानसिकता चेंज व्हायला खूप वेळ लागणार आहे. हे सराउंडिंगचा पण प्रॉब्लेम आहे सर. म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये ना खूप स्ट्रगल आहे. बायकांची अवस्था जर बघितली ना, खूप वाईट वाटतं. माझ्या खूप स्वतःच्या मैत्रिणी खूप चांगल्या हुशार वगैरे असणाऱ्या, त्यांची ज्यावेळेस मी असं अवस्था बघते ना, पायापासून डोक्यापर्यंत बघितलं की खूप वाईट वाटतं. काय हे फक्त तुमची एकटीच नाही, प्रत्येक मुलीची तीच परिस्थिती आहे. फक्त तुम्ही त्याच्यातून वेगळा मार्ग घेतला, तुम्ही धाडस केलं म्हणून तुम्ही आज इथं आहात. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर तुम्ही नशीबवान यासाठी आहात की तुम्हाला जोडीदार चांगला मिळाला. कारण प्रवाहाच्या विरोधात, कुटुंबाच्या विरोधात कदाचित जर त्यांनी तो विचार केला नसता तर आज तुम्ही दोघे. आणि सगळ्यांना माहितीये का, सगळ्यांचं कसं होतं, सून किंवा मग असं अशा बाबतीत की चारित्र्याच्या बाबतीत, पण त्यांनी कधीच नाही की नाही माझी बायको आहे, मला विश्वास आहे तिच्यावर. आमची खूप चिडचिड व्हायची, भांडणं व्हायची दोघांची, पण एकमेकाला समजून घ्यायचं. आपले भांडणं घराच्या बाहेर जाऊनच द्यायचे नाही, तर लगेच आमचं रुटीन चालू करायचं. असं म्हणजे एकमेकांना समजून घ्यायचं आणि आपलं चालू ठेवायचं. काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. आणि ते जिद्दीने केलं होतं ना, विरोधात जाऊन केलंय. आणि मला वाटायचं नाही माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढे केलंय ना, ते कधी तोंडावर नाही पडले पाहिजे.
की एवढं केलंस तुझ्या बायकोसाठी. एवढं सगळ्यांना नाकारून सगळ्यांना Yes. जुगारून तुमच्यासोबत येस घर सोडले. येस आपल्या माझ्यासाठी स्टँड घेतला होता ना, ते कधी पडले नाही पाहिजे होतं सोडायचं. ती जिद्द होती माझ्यासाठी आणि तीच मोटिवेशन होतं माझ्यासाठी. म्हणजे मला एक सांगा वाटतं की नवरे पण असतात की माझी बायको, म्हणजे विश्वास ठेवायचा विषयच नसतो पोरींवरती, एक तर लवकर विश्वास ठेवत नाहीत. मग थोडंसं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. आता इकडं पुण्याच्या साईडला किंवा पश्चिम महाराष्ट्रात आहे बऱ्यापैकी मुली लग्न झाल्यावर पण करतात बाबा, पण आमच्या इकडं नाहीये सर. म्हणजे मुलंही विश्वास ठेवत नाहीत किंवा घरचेही विश्वास ठेवत नाहीत. पोरींचं मरण आहे सगळ्या बाजूने. करायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे, हे बदलायला पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतोय, पुरोगामी महाराष्ट्र नक्कीच आहे. बदलेल, कारण सुरुवात तुमच्यापासून Yes. झाली आणि याचा आदर्श घेतला पाहिजे. खरं तर Yes. तुमच्या कुटुंबानेच त्याचा आदर्श घेणं गरज- अपेक्षित आहे, Yes. गरजेचं आहे. ठीक आहे, हळूहळू बदल होईल. Yes, yes. बदलाला सुरुवात झाली असं Yes. आपण म्हणूया. ते एक उत्क्रांतीसाठी येस 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 नक्की, कारण बदल एका रात्रीत होणार नाही नाहीये. होणार. कारण तुम्ही तुमच्या बोलण्यातून हे जाणवलं की 200 वर्ष तुम्ही मागे आहेत. येस मी एमपीएससी करायला ठरवलं होतं, तर मग मी म्हटलं ठीक आहे एमपीएससी करायला चालू केली. मी पहिले 1-2 वर्ष काही कळत नव्हतं. बापरे इतकं टेन्शन यायचं, आपण केलंय सगळं पण भयान कार्यक्रम आहे बाबा हा. वाचायचे मी खूप वाचायचे, पण कळत नव्हतं त्यावेळेस PYQचं महत्व, त्यानंतर टेस्ट सिरीज हे ते तसं काहीच कळत नव्हतं. मी घरात राहून अभ्यास करायचे ना. मग 2018ला घरी राहून अभ्यास करायला लागले, वाचायचे फक्त काहीच समजत नव्हतं. त्यानंतर म्हणजे मुलगा जेव्हा राहिलेला होता, मुलाला प्रेग्नेंट होते, त्याला तो प्रेग्नेंट असताना मी 8-8 तास चेअरवर बसून अभ्यास करायचे. बर. आणि 2018ला झाल्याच्या नंतर मी पहिली कंबाईनची पूर्वपरीक्षा दिली होती. तेव्हा मला 31 मार्क होते फक्त. आणि म्हटलं बापरे किती अवघड आहे. 48 मार्कावर काहीतरी यायचा कट ऑफ होता प्रीचा. आणि मग तिथून मला खूप स्ट्रगल करावं लागलं, कारण 30, 31, 35 मार्क कोणाला पण जाऊन बसले की बरोबर. पडतात. आणि मग 2019ला मी सेकंड प्री दिली. त्यावेळेस मी 6 महिन्याची प्रेग्नेंट होते. मला 39 मार्क आले आणि PSIचा कट ऑफ होता 36 मार्कावर. PSIची पूर्वपरीक्षा पास झाले. कसला आनंद होता सर तो. म्हणजे मला वाटलं की काहीतरी होऊ शकतो. 1-1.5 वर्षात आपण अभ्यास केलाय, पूर्वपरीक्षा पास झालो. आणि त्यावेळेस मला माहित नव्हतं माझी हाईट कमी आहे म्हणून. अच्छा. नंतर मला माहित झालं की आपली हाईट कमी आहे. मला इतकं वाईट वाटलं की काय आहे, आपण ठरवलं होतं तेच गायब झालं. लहानपणापासूनचं स्वप्न Yes, गेलं. गेलं. आणि खूप क्रेज असतं ना ते PSIचं. आता कळतंय त्याच्यात खूप स्ट्रगल आहे बाबा. बरोबर. पण तेव्हा वाटायचं. आणि कदाचित ते ठरवलं नसतं ना, मी घर नसतं सोडलं. कधी कधी जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. आणि मी स्वतःला हा मंत्र कायम सांगत असते की जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. किती त्रास झाला तरी असं सांगायचं स्वतःला आणि पुढे चालायचं. त्याने मला खूप एनर्जी भेटते सर. आणि मला हे बाकीच्या पोरींना पण सांगा वाटतं की तुम्ही नका असं समजू की माझ्यासोबत हे झालं ते झालं. मी असं स्वतःला सांगायचे की ही गोष्ट नाहीये, ती गोष्ट नाही, कुठल्याच गोष्टीचा भाव नाही करायचा. मी नो सगळं नो असलं ना तर रिझल्ट मी येस करन असं माझं होतं. आणि मी रिझल्ट येसच केला सर. मग 2019ला मी पूर्वपरीक्षा पास झाले. त्यानंतर मध्ये माझी डिलिव्हरी वगैरे झाली. तेव्हा पण थोडंसं असं नाही का हे अजून इकडून बॅकग्राऊंड चालूच होतं की माझ्या बहिणींचे लग्न वगैरे चालू होते. मला इतका राग यायचा की कशाला लग्न करतात, थोडंसं मोठं होऊ दे ना, संसार विंसार काय आहे ते कळू दे त्यांना. आणि हे आमच्याच घरी नाहीये सर, सगळ्यांच्या घरी हेच आहे. हे बदललं पाहिजे कुठेतरी. तर त्यानंतर म्हणजे 2 नंबरच्या बहिणीसाठी मी जास्त काही नाही, फक्त रडत होते की करू नका, पण ऐकत नव्हते. 3 नंबरच्या बहिणीच्या वेळेस माझा संयमच तुटला सर. मी माझ्या आई वडिलांसोबत भांडण गेले की काय करताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का. मग म्हणजे गावातल्यासाठी घरच्यांसाठी मी बंडखोर पोरगी सिद्ध झाले होते तेव्हा की आई वडिलांना भांडती. अरे माझे आई वडील येतं, माझं आई वडिलांवर खूप प्रेम आहे, तितकंच माझ्या सासू सासऱ्यावर पण प्रेम आहे, पण तुमचे विचार त्याला माझा विरोध आहे. तुम्ही थोडे विचार जरा नीट ठेवा ना. नाही पण म्हणजे त्यांची चूक नाहीये सर, ते सराउंडिंग अटमॉस्फिअर ह्याचा पण दोष म्हणावा लागेल की नाही का, ते डबक्यातच जगल्यासारखं. तेच ते डबकं म्हणजेच आपलं सगळं बाहेरचं विश्वच माहित नाही. त्यामुळे मग ते तसं वागतात आणि तिथे सगळ्यांचं सोबत हे बदललं पाहिजे कुठेतरी. ज्यावेळेस हे बदलणार आहे ना तोपर्यंत हे तेव्हाच हे पश्चिम महाराष्ट्राच्या वगैरे नाही का विकसित एरियाच्या सोबत येणार येतं आणि हे तसं बदलायला खूप काळ लागणार आहे. तुमच्या बहिणींची लग्न पण कमी वयातच झाली. येस, आतापर्यंत माझ्या 4 बहिणींचे लग्न झालेली आहेत. सगळ्यांच्या तुमच्यासारखंच कमी वय. नाही, जी आता 4 नंबरची बहीण होती, 3 नंबरच्या बहिणीच्या वेळेस भांडण केलं मी. 4 नंबरच्या बहीण फर्स्ट इयरला असताना लग्न केलं, म्हणजे ऍटलीस्ट 18 तरी कम्प्लीट केलं. आणि त्या दोघी पण उस्ताडल्या जातात सर. म्हणजे खूप असं 3 नंबरच्या बहिणीच्या वेळेस मी भांडण केलं, तिला माझ्याजवळ ठेवलं, पण नाही का सगळ्यांनी इतकं टॉर्चर केलं मला की मी म्हटलं जे ठीक आहे तुम्हाला जे करायचे ते करा. वैतागून गेले ना मी, कारण की तोपर्यंत इकडं माझंही बाळ होतं, माझ्याकडं कोणी चाललं नाही डिलिव्हरीच्या वेळेस, सासू सासरे नाही, आई वडील नाही, कोणीच नाही. माझं मीच सगळं मॅनेज केलं. काय माहिती कुठून काय एनर्जी यायची, कॅपॅसिटी यायची की ते मी ना माझे जे हे असतात ना आपले काय म्हणतात आदर्श, ते खूप मोठे होते. सिंधुताई सपकाळ झालं, विजयालक्ष्मी पंडित झालं,
इंदिरा गांधी, म्हणजे त्यांनी त्या इतक्या जुन्या काळात काहीतरी करून दाखवलं यार. आपल्याला तर काहीच नाहीये. जरी आपल्याला कोणाचा सपोर्ट नसेल ना तर फॅसिलिटी तरी अवेलेबल येतात, आपण त्याच्यासाठी ते घेत करू शकतो. मग बाळाला सांभाळत तेव्हा माझा अभ्यास इतका मंदावला सर MPSCचा की खूपच, म्हणजे त्याला सांभाळत मी कसं करू असं व्हायचं. 2020ला मी पूर्व परीक्षा दिली. त्या 20ची परीक्षा सप्टेंबर 21ला झाली होती. त्यावेळेस म्हणजे माझा इतका अभ्यास होत नव्हता, पण बाळाला सांभाळत मला एक दिवस अशी आयडिया सुचली की आपण काय करू शकतो, म्हणजे आपला वेळ कुठं वाचवायचा हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. कारण त्याला सांभाळायचं होतं, MPSCचा अभ्यास, MPSCची भयंकर स्पर्धा, तिथेही टिकायचं होतं. सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी चॅलेंजिंग होत्या. मग मी एक दिवस असंच मला सुचलं की आपण मोबाईलवर व्हिडिओ लेक्चर वगैरे लावू शकतो. मग सर आता मला सांगा वाटतं, मी ज्यावेळेस सकाळी उठते, एका हातात ब्रश एका हातात मोबाईल, अजूनही कुठला सोशल मीडिया वगैरे यूज करत नाही. तर ते युट्यूबवरचे लेक्चर, असं एकही लेक्चर नसन युट्यूबवरचं फ्री की जे मी केलेलं नसं. सगळे चांगले आणि मला क्लास वगैरे घ्यायला अजिबात पैसे वगैरे नव्हते. माझी एक मैत्रीण आहे सर, प्रीती शिंदे सोलापूरची, तिने मला जवळपास 20,000चे क्लास असेच सोना तू कर अशा टाईपचे. आणि एक माझी मैत्रीण आहे ग्रॅज्युएशनची मनीषा, तिनेही मला खूप सपोर्ट केला सर. म्हणजे असं म्हणतात ना की चांगले लोक भेटतात, ह्या दोघी जणींनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे तू कर बाबा, आम्हाला वाटतं की तू काहीतरी करावं, आमची फ्रेंड आहे. आज त्या इतक्या अभिमानाने सांगतात माझी मैत्रीण असं. मग त्या सगळ्यांच्या असं म्हणजे चांगले लोक भेटले, वाईट लोक भेटले. मी इतकी साधी पोरगी होती सर. मला एक मुद्दा सांगायचा राहून गेला. मी ज्यावेळेस औरंगाबादला गेले मला बाबा बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनचा फरक कळत नव्हता. मी रेल्वे स्टेशनला बसमधून उतरले आणि विवेकानंद कॉलेजला माझं जिथं ग्रॅज्युएशन 12वी 11वी झालं तिथपर्यंत मी चालत गेले. ते वर्तुळ पूर्ण झालंय आज. तिथं स्टेशन पाशी GSTचं ऑफिस आहे सर. क्या बात आहे. त्या GSTच्या ऑफिसमध्ये मी अधिकारी म्हणून जाणार आहे आता. तिथंच जायचं होतं तुम्हाला? नक्की. कदाचित मी त्यामुळेच तिथं उतरलेले असेल. मग झालं माझं असं. 2020 मी पूर्व परीक्षा दिली. मला 54 मार्क आले होते तेव्हा. मी एक्झामच्या बाहेर आले ना, मला लक्षात यायचं की किती स्कोर येईल, किती बरोबर आहे. मग मी यांना लगेच म्हटलं की मला खूप चांगला स्कोर आहे यावर्षी, मला खूप एक्झाम चांगली गेली आहे. मग घरी आले की मी टेंटेटिव्ह वगैरे चेक केलं. 56-57 मार्क येत होते. मी मेन्स अभ्यास चालू केला आणि तेव्हा मला इतकं समजत नव्हतं की मराठी इंग्लिशला कंबाईनमध्ये एवढं महत्व आहे. मी सगळं GS मराठी इंग्लिश सगळं सोबत, आणि इंग्लिशचा क्लास नाही, काही नाही. जेवढं मला येते तेवढंच, मैत्रिणींनी क्लास वगैरे दिलेले होते तेवढंच फक्त. मग क्लास केल्या असंच. एवढं काही समजायचं नाही. दोन्हींना पण सेम मार्क आले. मला त्यावेळेस 244.5 मार्क होते आणि माझा जवळपास 10 मार्कांनी रिझल्ट गेले होता STIचा. आणि मध्ये 21ची STI आणि 20चं काय झालं, मला एवढे मार्क असून पूर्व परीक्षा पास होऊ नये, गावतळ्याची केस पडलेली होती. त्यामुळे आमची एक्झाम इतकी लेट झाली की विषयच नाही. मग मी इतकी टेन्शनमध्ये होते. त्यावेळेस मी बाळाला माझ्या आईकडे ठेवायचा निर्णय घेतला. ते मला नाही का पुढे जायचं होतं ना, म्हणून एक पाऊल म्हटलं थोडं मागं येऊ. आईला रिक्वेस्ट केली की मला माझ्या बाळाला सांभाळ. ती म्हणे ठीक आहे. आणि मला इतकं वाईट वाटायचं त्यावेळेस सर. मी त्याला ठेवून जाताना रस्त्याने फक्त रडत गेले होते की काय करते मी, म्हणजे जर मला हे होतच नव्हतं तर कशाला करत होते मी. बाळावर अन्याय, नवऱ्यावर अन्याय, स्वतःवर अन्याय, सगळ्याच गोष्टीवर अन्याय चालू आहे. पण म्हणायचे नाही, ह्या संघर्षाला एक दिवस न्याय दिल्याशिवाय मी शांत नाही बसणार. आणि मग झालं. मेन्स अभ्यास खूप व्यवस्थित केला, पण नाही झालं. ही STI 21ची STI गेली आणि ह्या टेन्शनमध्ये SO आणि STI 2020ची ती गेली. प्रिलिम्स गेली नाही, मेन्स गेली. मेन्स, ओके. तिन्ही मेन्स गेल्या. अच्छा. आणि दरम्यान मी इकडे इंडस्ट्री इन्स्पेक्टर जे BSc बाय चान्स झालं होतं माझं, त्याच्यामुळे मला इंडस्ट्री इन्स्पेक्टरचा फॉर्म भरता आला. इंडस्ट्री इन्स्पेक्टरची पूर्व परीक्षा पास झाले होते. तिकडं मला कमी स्कोर होता. मला वाटायचं, मला कधी वाटलं नव्हतं होईल, पण नाही का ज्यावेळेस रिझल्ट लागला मी चेक नव्हतं केलं, फक्त कट ऑफ चेक केला. 131 मार्कावर होतं, मला 121 होते. माझे 130 मार्काचे 121 मार्क झाले होते सेकंड आन्सर की मध्ये. म्हणजे ते आन्सर की आले रे भाऊ सेकंड आन्सर की मला झोपचीत नव्हती. एवढे मार्क कमी व्हायचे माझे. मला कधीच पचलेली नाही सर सेकंड आन्सर की. आणि ह्या वेळेस पचली इन द सेन्स की माझे मार्क कमी झाले नव्हते म्हणून मी STI झाले. आताही माझे मार्क कमी झाले असते बाहेर आउट असं होतं. स्ट्रगल काही संपत नव्हतं अजिबात. स्ट्रगल काही ते संपत नव्हतं. मला काही असं म्हणजे नाही का एक दिवस तरी श्वास घ्यावा असं नव्हतं. काहीतरी चालूच आहे सगळीकडून छळ फक्त. पण मी म्हणायचे नाही, मी स्वतःला सिद्ध करीन आणि हे सगळं आहे ना ह्याला पण शांत करीन की नाही मीच हे होते की काहीतरी करून दाखवलं बाबा अशा टाईपचं. मग नंतर 2020ची गेली. सगळ्या पूर्व परीक्षा गेल्या. ज्यावेळेस रिझल्ट लागला इंडस्ट्रीचा, माझ्या मैत्रिणीचा फोन आला, मनीषाचा. म्हणे सोनाली तू सेकंड नंबरला आहेस. मी काहीच चेक केलं नव्हतं. म्हटलं एवढ्या मार्कात 10 बारा पुरी असतील आणि कास्टमध्ये होते मी. तर म्हटलं आणि म्हणे नाही का ज्या मॅडमचं सिलेक्शन झालं ते ऑलरेडी 21ला STI होते सर, तर त्यांना ऑप्टिंग आउटची रिक्वेस्ट करतो. म्हटलं ठीक आहे. मी एवढी खुश झाले त्यावेळेस. ते नाही का म्हणतात ते आशेचा किरण गेले सगळं, पण काहीतरी दिसते बाबा.
असं झालं. मग मी त्यांना मेसेज वगैरे केले, सगळ्यांनी मेसेज केले. माझं एक कोल्हापूरचा गाईड आहे सर, ते आता 21ला STI झालेले इथं. मला खूप त्यांनी मदत केली. तर त्यांना एवढा मोठा मेसेज केला की मॅडम तुम्ही सोडा ती पोस्ट. पण नाही, म्हणजे ते इतिहास भूगोल इतिहास वगैरे वाचतो आपण, समाज सुधारक, ते 2-4 मार्कापुरतं ठेवायचे. हा ऑप्टिंग आउटचा सगळ्या मुलांना इतका छळ होतोय ना सर, खूप खूप जास्त छळ होतोय की आयोगाने आयोगाने स्वतः काहीतरी स्टँड घेतला पाहिजे. मुलं का पोस्ट ठेवताय तेच कळत नाही. आणि माझी गेली ती, म्हणजे असं वाटलं की वेटिंग लिस्ट लागेल बाबा. जॉईनिंगच्या वेळेस पण मी त्यांना मेसेज केला, पण मॅडम मी नाही जॉईन केलं, एक दिवस सोडलं, एक दिवस केलं आणि सोडून दिलं. म्हणजे माझी वेटिंग लिस्ट लॅप झाली सर. 22चा रिझल्ट लागल्यामुळे मला इतकं टेन्शन आलं. 28 एप्रिलला वेटिंग लिस्ट लॅप झाली मला समजलं. आणि मी इतकी रडत होते. ह्यांना म्हटलं आता काय होणार आहे माझं, गेलं सगळं. म्हणजे मला जी आशा होती ना माझी, तर ती गेली. आणि 29 तारीख आणि 30ला तर पूर्वपरीक्षा होती. मी रडत होते कशासाठी की मला इंग्लिश येत नाही. म्हणजे पूर्वपरीक्षा पास होईल का नाही हा मला कॉन्फिडन्स होता की मी पास होणार आहे. पुढे गेल्याच्या नंतर इंग्लिशचा प्रॉब्लेम कारण इंग्लिश आणि मराठीमुळे माझी पोस्ट गेलेली होती ना 20ला. मग ठीक आहे म्हणे. माझी मैत्रिणीची प्रीती, तिने मला इंग्लिशचा महेश पाटील सरांचा कोर्स घेऊन दिला सर. तिचे माझ्यावर खूप काय म्हणतात त्याला उपकार आहेत. म्हणजे खूप अशा चांगल्या मैत्रिणी भेटल्या मला. 1-2च आहेत पण खूप चांगल्या आहेत. तर त्यामुळे मग मी मराठी इंग्लिश खूप चांगलं केलं. मराठी इंग्लिशला मला जवळ 79.5 मार्क आहेत आता, जे मला 20ला 60 होते. 60च्या वर मी 60च्या वर जातच नव्हते. 20ला 60 आणि 21ला 61 असं होतं. आणि ह्यावेळेस खूप म्हणजे मला जरा समज आली होती की मराठी इंग्लिश शिवाय आपलं काही खरं नाही, गत्यंतर नाही. कंबाईनचा बेस खूप शॉर्ट आहे. 2023ला महाज्योती नाही का, त्याची एक्झाम दिली होती मी. तेव्हा मी विचार करायची की यार शेवटचा तरी नंबर यावा, कारण की स्कॉलरशिप वगैरे भेटती ना. तर तिथं सर मी मुलींमधून टॉपर होते. क्या बात आहे. आणि त्याचा मला इतका हातभार लागला ना, जवळपास 1-1.25 लाख रुपये भेटले ते. म्हणजे खूप हातभार लागला त्याचा. म्हणजे हे जे करताना संस्था वगैरे, ह्याचा आमच्यासारख्या पोरांना ज्यांना करायचं त्यांच्यासाठी फायदा होतो. तर म्हणजे करायला पाहिजे बाबा की नाही माझं हे नाही, मला ते नाही, असं कुठल्याच गोष्टीचा भाव नाही. कारण जे आहेत किंवा आपल्या अपयशाचं खापर ज्या गोष्टींवरती आपण फोडतो, नो एक्सक्यूज. म्हणजे नाही का, माझी परिस्थिती नव्हती, माझं लग्न झालेलं होतं, मला मुलगा झालेला होता, माझे घरचे सपोर्टिव्ह नव्हते, हे फक्त आपण कारण ठरवतो. सगळे उदाहरणं एकच आहेत. यस. आणि त्याच्यावर तुम्ही मात केली, म्हणजे कुणीही करू शकतं. यस, ऑफकोर्स. फक्त तुमची आर्थिक परिस्थिती सांगणारे असतात, घरून सपोर्ट नाही सांगणारे असतात, लग्न झाले सांगणारे असतात, पण सगळी उदाहरणं तुमच्याकडे आहेत. ज्यावेळेस रिझल्ट तुमचा आला तसं अपेक्षित होतं का त्या दिवशी रिझल्ट? मग ऐका ना, मग ज्यावेळेस मेनची एक्झाम झाली 5 नोव्हेंबरला झाली होती, तर मी आन्सर की आली का चेक केलं, म्हटलं ASO तरी भेटेन बाबा. मी SRचं टार्गेट ठेवलं होतं, म्हटलं ASO भेटते आपल्याला, आणि ASO भेटेन असं वाटलं. पण मग नंतर पुढे पण असं वाटायचं की नाही का काय होईल काय माहिती, पुण्याला अभ्यास करणारे पोरं यांचं तर लई टेन्शन असायचं मला, कारण काही कळत नव्हतं ना. औरंगाबादला अभ्यास करणारे लोक, काय माहिती काय होईल का नाही. पण माझी मैत्रीण मनीषा मला नेहमी सांगायची, नाही सोनाली तू ह्या वर्षी होणार. प्रीती पण, नाही सोना तू ह्या वर्षी होणार आहे, आणि मी तुझं नाव लिस्टमध्ये वरून चेक करणार आहे, खालून नाही. एवढा कॉन्फिडन्स होता. मग आणि यांना पण वाटायचं की नाही खूप चांगला. मला 131 मार्क आले होते फर्स्ट की नाही, आणि सेकंडमध्ये बी तेवढेच राहिले, म्हणजे 262. आणि ज्यावेळेस हे झालं 5 नोव्हेंबरला एक्झाम झाली, जानेवारीमध्ये सेकंड की आली, मला इतकं टेन्शन आलं सेकंड की चेक करू का नको, कारण बसलेलीच नव्हती कधी. केली चेक, जागेवर मार्क करायला. इतकी रडली मी त्या दिवशी, म्हटलं ASO फिक्स आहे आता. त्या दिवशीच आम्ही एवढी चर्चा केली दोघांनी की होणारच आहे यावर्षी काहीतरी. आणि रिझल्ट मार्चमध्ये लागला. रिझल्टच्या वेळेस सर माझे सासरे एक्सपायर झालेले होते. म्हणजे माझे सासरे एक्सपायर झाले 12 मार्चला, रिझल्ट लागला 13 मार्चला. म्हणजे बापरे, म्हणजे इतका धक्का होता. माझे सासरे एक्सपायर होतील अशाही टाईपचे नव्हते ते. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, ते ऊस तोडायला गेलेले होते आणि ऊसातच तिकडं त्यांचं हे झालं. म्हणजे ऊस किती भयान आहे हे मला सांगायचंय की आताची जी पिढी ना, त्यांना झुगारून देऊन काही काम करा बाबा, इकडे वडापाव टाका, काय काम करायचे ते करा, पण ऊसात जाऊ नका. थांबलं पाहिजे कुठेतरी. बीड जिल्ह्याची जी ओळख आहे ना, ऊसतोड कामगाराचा जिल्हा, ती थांबली पाहिजे कुठेतरी. आणि म्हणजे जे आहे ना की ह्याची नगराची पोरं म्हणतात सर ऊसतोडांच्या पोरं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे की करा तुम्ही काहीतरी. आणि होतं ते, कारण की मी स्वतः केलंय. त्रास होतो, भयान त्रास होतो, पण ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस ते खूप मोठी गोष्ट असते. रिझल्ट आमचा लागला त्यावेळेस पण माझा रिझल्ट गेला. असं घरात असं झालेलं होतं. मी इतकी टेन्शनमध्ये होते, काय चाललंय, ते ऑप्टिंग आउटचं काही सोडत नव्हतं मला. तेव्हा पण खूप स्ट्रगल केलं. मुलांनी मग केस टाकली. मग केस काय सोडत नव्हती मला. गवताळा केस, पिट्युटरीची केस, रिझल्टची केस. कधी अपेक्षित न रिझल्ट लागणारा मुलांच्या साईडने रिझल्ट लागला आणि रिझल्ट रिवाईज झाला सर.
त्यावेळेस पण मला कास्टमध्ये जागा नसल्यामुळे माझा रिझल्ट गेला होता. मी फर्स्ट वेटिंगला होते, माझ्या खालच्या सगळ्या पोरी लागले होते, मी मध्येच राहिली होती. बरं. कारण कास्टमध्ये जागा नव्हती. एक बरं. जरी जागा असती तर मी तिथे लागून गेले असते. आणि मी 3rd नंबरला होते NTD मध्ये फिमेलमध्ये. तर रिझल्ट रिवाईज झाला आणि आता मी 29 नंबरला आहे. म्हणजे मला माझ्यावर विश्वास बसत नाही की माझा रिझल्ट गेलेला होता आणि इतका वर गेलं माझं नाव. कारण की आयोगाची पण बऱ्यापैकी हे जे धोरण होतं ना ते चुकलं होतं. प्रेफरन्स घेतलेला नव्हता त्यांनी. मुलांनी 3-3 पोस्ट ठेवल्या आणि झालं आम्ही 3-3 पोस्ट काढल्या. एक परीक्षा देऊन 3 पोस्ट. कुठलं काय चाललंय तुमचं? 3 परीक्षा देऊन ठीक आहे बाबा, तुम्ही काढलेत 3 तुमच्या हुशारीच्या जरा. हे ऑप्टिंग आउट संदर्भात काहीतरी करायला पाहिजे सर. म्हणजे खूप त्रास आहे ह्याचा मुलांना. मी स्वतः खूप भोगले ते. नक्की याच्या पुढे होणार नाही असं. आणि मी आज 2 वर्ष झाले असे सर इंडस्ट्रीला हे होऊन. फक्त वेटिंग लिस्ट, ऑप्टिंग आउट ह्याच्यामुळं आले थोरपळ इथपर्यंत झालं असं. आणि 2024ला 11 जूनला रिझल्ट रिवाईज झाला. मी अभ्यास करत होते त्यावेळेस आणि मला वाटत होतं म्हणजे मला माहित होतं माझं होणार आहे. ज्यावेळेस रिझल्ट चेक केला मी, नाव टाकून हायलाईट झालं, मी फक्त रडत होते सर. आणि स्वतःला म्हटलं जिंकलीस सोनाली, यू आर द मोटिवेशन ऑफ यू. म्हणजे मी स्वतःलाच नाही का भेदले ते स्वतःला, ते विश्वनाथांचं नाही का, स्वतः विरुद्ध उभं करताना ते वाक्य असं वाटतं स्वतःला लागू पडतं तुम्हाला. मग त्याच्यानंतरचं काय विचारूच नका. सगळे जग ही माझी, हा माझे, असं म्हणजे जे लोक टोमणे मारत होते, यस एका सेकंदात पलटी सर. जे लोक टोमणे मारत होते, जे लोक बोलत होते की अशी ही तशी, ते लोक सगळ्यात पुढे होते हे आमची पोरगी सांगायला. आणि आजही सांगतात. म्हणजे हे जे तुम्ही आता सांगताय ना, ते एखादं करतंय ना, त्याची टिंगल टवाळी उडवण्याच्या ऐवजी एकदा त्याला सपोर्ट करून बघा, स्वातंत्र्य देऊन बघा. सगळे लोक सारखे नसतात, सगळ्या मुली सारख्या नसतात. फक्त तुम्ही जे पट्ट्या बांधल्यात ना पोरगी म्हणजे, तर त्या पट्ट्या काढून बघा असं मला सांगा वाटतं. आणि ज्यावेळेस ते म्हणतात ना की मुलगी शिकली प्रगती झाली, किंवा बाबासाहेब आंबेडकर पण म्हणायचे की नाही का, जर तुम्हाला तुमच्या समाजाची हे मोजायची असेल प्रगती, तर मुलगी शिकली तरच ती प्रगती होणार आहे. तसं काहीतरी मुलींना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. मुलांनाही पण खूप हे करायला पाहिजे. हे ऊसतोड हे ते सगळं थांबायला पाहिजे. खूप भयांचे वेळ सर हा ऊसाचा. म्हणजे असं नाहीये की आपल्याला काही सोर्सच नाही, पण त्याच्या बाहेर जाऊन विचार करत नाहीत, म्हणून हे सगळं करावं लागतं. अगदी बरोबर. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस रिझल्ट लागला सगळ्यांनी पलटी मारली, आता तरी बदल होईल असं वाटतं का? कारण जे लोक तुमच्याकडे येतात, आमची मुलगी आहे किंवा आमची सून आहे, हिनी करून दाखवलं, आम्हाला माहित होतं हे करेल, हिनी केलं, पण तुमच्या घरातल्या मुलींचं काय? आमच्या घरात फक्त आता माझी एकच बहीण राहिलेली. नाही म्हणजे जे म्हणतायत की हिनी केलं, तिने केलं, आम्हाला माहित होतं हे करेल, पण त्यांच्या पण स्वतःच्या मुली आहेत, त्या शिकतायत, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय का लोकांचा? यस सर. म्हणजे मी ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला होता, गावात गेले होते, सत्कार वगैरे झाला, दुसऱ्या दिवशी एवढं म्हणजे नाही का, आता आम्ही विचार करत होतो हिचं लग्न करावं. म्हटलं नाही, ग्रॅज्युएट तरी होऊ दे, नका अधिकारी होऊ देत, पण तिला संसार काय. म्हणजे मला माझी एक मैत्रीण सांगायची की तिचे वडील सांगायचे तिला, जोपर्यंत पाहुणे घरात आलेला असताना साखर संपल्यावर गुळाचाही चहा होतो, हे जोपर्यंत समजत नाही ना मुलीला, तोपर्यंत लग्न करू नका. म्हणजे मला ते वाक्य खूप आवडायचं तिचं. पण आमच्या इकडे इतका चांगला विचार करणारे लोक नाही येतं, मुलींना मॅच्युअर होऊ देत नाहीत. त्याचे खूप भयान त्याला त्रास होतो. ते HR मध्ये आहे बघा, ते त्याच्यासाठीच ते. हे तुम्ही का बोललात? कारण तुम्ही शिकले, ते तुम्ही अनुभवलं, ते जगलात तुम्ही, म्हणून. तुम्हाला जर शिक्षणच होऊन देत नसतील तुमचं, त्या गोष्टी कळणार कुठून तुम्हाला? तिथेपर्यंत पोहोचतच नाहीये त्या गोष्टी, म्हणून मुली पुढे येत नाहीयेत. असं नाहीये की त्यांच्याकडे कॅपॅसिटी नाहीये, आहेत पण जाऊच देत नाहीयेत. आणि मुली स्वतःला सरेंडर करून घेतात. एकदा भांडून बघायचं, सरेंडर तर मी केलंच. मी पण म्हणायचे की मी ऊस तोडन, एकदा लढून तर बघते. त्यासाठी तुमची ही मुलाखत महत्वाची ठरणार आहे, कारण त्यांना बळ देणार कोणतरी पाहिजेत ना. लढता येतं किंवा असं लढून अशा पद्धतीने आपण करू शकतो, हा विश्वास दाखवणार कोणतरी पाहिजेत. आणि कोणी नाहीये. आई असू शकते, बहीण असू शकते, पण आपली आईच जर आपल्यावरती ह्या गोष्टी लादत असेल तर उपयोग नाही. कारण त्यांचं चूक नाहीच सर. कारण की ते मागच्या किती पिढ्या जगल्या ते आम्हाला नाही माहिती, ते चालत आलंय. मग त्यांना त्याच्या बाहेर जगत दिसत नाहीये. मला असं वाटतं आता थांबायला पाहिजे. आपण 21व्या शतकात येतो, आपल्याला महासत्ता व्हायचंय. काय महासत्ता कोण होणार आहे? काय 4 लोक नाही महासत्ता होणार आहे. जोपर्यंत 80% जनता, तुम्ही आता म्हटले की 80% जनता गरीब आहे, ती जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत महासत्ता वित्ता काहीच नाहीये. बरोबर. ह्यासाठी आताच्या पिढीने स्टँड घेतला पाहिजे. मुलांनी सगळ्यांनी स्टँड घेऊन
ज्यावेळेस नाही का सगळ्यांना सुधारण्यापेक्षा स्वतः एक 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 करत सुधारले तर सगळे सुधारणार आहेत नक्की नक्की सुधारणा. ना. असं केलं मी पाहिजे. जसं सांगितलं की सुरुवात तुमच्यापासून होते Yes. आणि कमीत कमी तुमच्या गावात तरी सुधारणा होतील Yes, अशी yes. अपेक्षा आणि मी करणार आहे की म्हणजे माझं टार्गेट आहे की त्या मुलींसाठी काहीतरी करायचं की आपण शोभलो पाहिजे सावित्रीच्या लेकी म्हणून घ्यायला, असं काहीतरी करू. फक्त भाषणांमध्ये नाही सर, किंवा त्यांच्या जयंती दिवशी हो, म्हणून yes. उपयोग नाही, नाहीये. अरे म्हणजे तुम्ही ते जयंती करता, मिरवणूक काढता, त्याच्यापेक्षा काहीतरी त्यांना फॉलो करून बघा, ती खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली असणार आहे. नक्कीच नक्कीच. नाही, खरं तर हा तुमचा प्रवास जो आहे हा फक्त तुमच्याच भागातील किंवा तुमच्या समाजातील नाही. महिलांसाठी नाही. आज किती मुली आणि सरास मुली सरास पोरी हेच आयुष्य जगताय. अगदी बरोबर. निश्चित, कारण हा जो तुमचा प्रवास आहे असा प्रवास जर कुणाला कळला तर कुठलीच महिला म्हणणार नाही की माझ्या मागे कोणीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच मुलींना करायचं असतं सर, पण नाही का ऑर्थोडॉक्स विचार किंवा पॅट्रियार्कल सोसायटी, काय गरज आहे तुला करायची, आता लग्न झालंय ना, थोडस करून द्या ना तिला, म्हणजे ती जाईल पुढं. नाही, नवऱ्यांनी सपोर्ट करायला थोडंसं पाहिजे. त्याच्या विरोधात बोलतो मी. येस येस, तुम्ही केलंच ना, हा. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बोलत होता ना. येस येस, म्हणजे मुलींनी पण ठरवलं पाहिजे. आणि Yes. तुम्ही जे सांगितलं की नवऱ्याचा सपोर्ट, हा. खरं तर आज तुमचं हे जे यश आहे हे तुमचं यश नाही, नाहीच आहे सर, हे खरं तुमच्या मिस्टर. पतींचं येस, यश आहे. कारण माहेरकडून सपोर्ट नव्हता, सासरकडून सासरकडून सपोर्ट नव्हता. नाही. म्हणजे आई वडिलांनी जिथं सपोर्ट केला नाही तिथं तुमच्या मिस्टरांनी Yes, तुम्हाला सपोर्ट केला. तेच, आणि त्यांनी जर सपोर्ट केला नसता नसता, केला तर कदाचित माझी अवस्था मला माहित नाही कशी हा, असते. कारण निश्चित ह्या गोष्टी ज्या घडल्यात हम्म. याच्या मागे खरं तुमच्या मिस्टरांचा हा, हात आहे. आजपर्यंत आपण असं बघितलेलं असतं की महिला म्हणजे बायकोचा सपोर्टमुळे नवरा इथपर्यंत गेला, हे केलं, पण माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आले. आणि माझ्यावर विश्वास बसत नाही सर की मी असं काहीतरी मोठं पद काढलंय किंवा काय. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. नक्कीच. पण त्यांचा म्हणजे ते मला सपोर्ट करायला होते की तू कर. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची राहिली सर की मला टायपिंग त्यांनी कधीच करू दिली नाही. करायचं तर मोठं कर. मोठं कर. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ऍटलिस्ट क्लास 2 काढल्याशिवाय जॉईन करायची नाही. मी आमच्या टायपिंगसाठी खूप व्हायची वादावादी, करू द्या ओ, मला जगू द्या, मी क्लर्क तरी झाले बाबा, असं सांगायला होईल सगळ्यांना. पण त्यांचं म्हणणं होतं की नाही, तू क्लर्क होण्यासाठी नाही, म्हणजे तू खूप टॅलेंट आहे, तू क्लर्क नाही करू शकत, तू टिकूच शकत नाही तिथं, तू खूप अशी हे की तुझ्यात काहीतरी मोठं करण्यासारखं आहे, तू कर. म्हणजे असं नाही की आता केलंय काहीतरी छोटी मोठी नोकरी लागली आणि झालं. म्हणजे मी खूप स्ट्रगल केलं भयान आणि क्लास 2 ची पोस्ट काढली. ही माझ्यासाठी क्लास 1 काय कलेक्टर काय त्याच्यापेक्षा मोठी आहे. खरं आहे. कारण हा जो स्ट्रगल आहे, म्हणजे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवण्यासाठी Yes. तुम्ही जो मधला त्याग केलाय, Yes. जो स्ट्रगल केलाय Yes. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही फेस केल्यात Yes. ह्या खूप मोठ्या आहेत. खूप मोठी. आणि याच्यातून तुम्ही सगळ्या गोष्टी करून इथपर्यंत आलात. म्हणजे थोडं अपयश आलं तरी आत्महत्या करणारी लोक आहेत. नाही सर, तसं नाही करायला आणि पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही टिकलात आणि Yes. तुम्ही इथपर्यंत आलात. खरं तर तुमचा आदर्श सगळ्यांनी घेणं गरजेचं Yes. आहे. तुमच्या पतींनी तुम्हाला जी साथ दिली ती तेवढीच Yes. मोलाची आहे. ही मुलाखत इतरांसाठी नाही, माझ्यासाठी देखील खूप मोठी प्रेरणा देऊन जाईल. Yes. आणि तुमचं स्ट्रगल हे अजून आपण दिवसभरही गप्पा मारत बसलो तरी संपणार नाही. कारण तेवढं मोठं स्ट्रगल तुम्ही केलेलं आहे. कारण प्रत्येकाचं जे स्ट्रगल आहे वास्तव कट्ट्यावरती भरपूर लोक येतात. कुणाच तरी आर्थिक असतं, कुणाच तरी कौटुंबिक असतं, काहीतरी असतं, पण तुमचं सगळ्यांचं मिळून आजपर्यंत जेवढं होतं ते सगळं तुमच्या एकाच ठिकाणी येतं. त्यामुळे एक ही मुलाखत खूप मोठी प्रेरणा देऊन जाणार आहे. आणि समाजातील बऱ्याच महिला या त्यांना जे काही साखळीने बांधलेलं आहे या सगळ्या तोडून बाहेर येऊ शकतात. आणि त्यांनी ते केलं पाहिजेत. अर्थात तुम्हाला सपोर्ट भेटला नाही, पण अजूनही कित्येक महिला आहेत की त्यांना सपोर्ट भेटतो. कुठंतरी एका बाजूने सपोर्ट असतो, जसं तुम्हाला तुमच्या पतींचा सपोर्ट होता. म्हणजे असं नसतं की कोणीच करत नाही. एक तरी गोष्ट असते आणि कुणीच नाही केलं तुम्ही स्वतः करू शकता. आणि तेवढी ताकद तुमच्यात आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. निश्चित तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा खरंच हा प्रेरणादायी प्रवास आमच्यासोबत डिस्कस केला आणि या महिलांना मोटिवेट केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमचा प्रवास अजून संपलेला नाहीये. कारण तुम्ही जसं सांगितलं की तुमचा विश्वास बसत नाही, पण तुमच्या शेजाऱ्यांचा विश्वास बसतो. तसा माझा विश्वास आहे की तुम्ही खूप काही अजून मोठं करू शकता आणि ते तुम्ही करताल. आणि त्याचसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.